शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय ते मुक्काम पोस्ट इर्लेवाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी. या गावचे प्रगतशील शेतकरी आहेत. तर त्यांच्या प्लॉटवर आज आपण या ठिकाणी आलोय. 50 मीटर क्यूबचा प्लास्टिक प्लस फायबर कोटिंगचा पॅरागॉन कंपनीचा फिल्टरचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी केलंय. आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा, आता काय केलंय आपण, फिल्टर तर बसवलाय, त्याच्या पुढे स्क्रीन फिल्टर पण बसवलाय. 2 मोटरीचे अटॅचमेंट करण्यासाठी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वाय पीस टाकून, त्यामध्ये एकाला आता सध्या तरी एकच मोटर आहे, त्यामुळे आपण एक एनआरव्ही टाकलाय. आता भविष्यात दुसरी मोटर टाकल त्यावेळेस दुसरा एनआरव्ही त्या ठिकाणी बसवून त्यावेळेस त्या मोटरीचे अटॅचमेंट आपण करणार. पण काय केलंय तर पीआरव्हीचं सुद्धा इन्स्टॉलेशन केलंय. तर बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट आल्या की पीआरव्ही नेमका काम कसा करतो आणि तो सेट कसा करायचा. तर आता आपण काय केलंय तर या ठिकाणी आपण पीआरव्ही टाकलाय आणि 9 बार पर्यंत आपल्याला त्याचा प्रेशर जो आहे तो सेट करता येतो आणि आपण त्याचं इन्स्टॉलेशन अशा पद्धतीने केलंय. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण काय केलंय तर 3.5 kg वर, आता या ठिकाणी 7.5 HP ची मोटर आहे, त्यामुळे प्रेशर जे आहे ती मोटर भरपूर मारते. आणि 3.5 kg वर आपण काय केलंय तर या ठिकाणी प्रेशर सेट केलाय आणि बाकीचं जी पाणी आहे ती पीआरव्ही मधून अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या या ठिकाणी जी काय पाठीमाघारी आहे ती माघारी जाते. आता आपण फॉर एक्झाम्पल डेमोसाठी आपण काय करतोय तर या ठिकाणी वाल बंद करून अशा पद्धतीनं या ठिकाणी पाणी माघारी काढतोय. पण पीआरव्हीचा उद्देश काय असतो टाकण्या पाठीमागचा, आता ह्यांची जर पाईपलाईन म्हणलं तर इथून एक किलोमीटरच्या आसपास पाईपलाईन आहे आणि त्यांचं तिथे त्या ठिकाणी क्षेत्र आहे. पण पीआरव्ही आता काय होतंय, जर यदा कदाचित त्यांचं कोणी त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन आहे तर त्यांचं त्या ठिकाणी कोणी वाल वगैरे बंद केलं किंवा या ठिकाणी जर फिल्टरचं सुद्धा चॉकअप झाला, जर ह्यांनी फ्लशिंग वगैरे व्यवस्थित केलं नाही, नदीचं पाणी यामध्ये पडतंय, जर फ्लश करायचा राहून गेला आणि फिल्टर जर चॉकअप झाला तर पाईपलाईनला प्लस मोटरीला लोड येऊन फुटू शकतं किंवा काही होऊ शकतं. त्यामुळं अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी 3.5 kg जे आहे ती प्रेशर यामध्ये सेट केलंय. त्यामुळे होतंय काय, जरी कोणी वाल बंद केला तर ऑटोमॅटिकली पाणी जे आहे ती ह्या पीआरव्ही मधनं न हात लावता मॅन्युअली ऑपरेटिंग न करता ऑटोमॅटिकली जाते आणि ह्या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली पण ऑपरेटिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी कनेक्शन त्याचं प्रोव्हिजन असावं म्हणून काढून ठेवलंय. तर या ठिकाणी आपण आता आलो, तर या ठिकाणी टोटली इन्स्टॉलेशन केलं. पण साहेबांना विचारू की या ठिकाणी आपण त्यांचं काम व्यवस्थितरित्या चालू करून दिलं, तर त्यांना विचारू की काम या ठिकाणी कसं झालं. नमस्कार, माझं नाव शुभम गायकवाड. मी इर्लेवाडीचा एक शेतकरी आहे. तर आपलं जवळपास 15 एकर क्षेत्र आहे तिथं. तर असं होत होतं की नदीचं पाणी मी ह्या विहिरीत सोडत होतो आणि विहिरीवरून वर उचलत होतो पाणी. तर काय व्हायला लागलं, ड्रिप चेकअपच्या भरपूर अडचणी यायला लागल्या मला. सारखं ड्रिप चेकअप व्हायला लागलं, गुंड्यासारखं मला काढून परत बसवावं लागायच्या. मग मी विचार केला की फिल्टर बसवलेला काय वाईट. मग मी 2-4 त्यासाठी व्हिडिओ सर्च केले, तर मला काटे साहेबांचा व्हिडिओ सापडले. त्यांचं काम पण भरपूर ठिकाणी बघितलं मी, कसं केलंय त्यांनी, फिल्टर कोणते बसवतात, परत पीआरव्ही कसा काम करतो, एनआरव्हीचं काय काम, ते सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर ते आले सामान घेऊन आज आणि सगळं आज इन्स्टॉलेशन करून दिलं. काम एकदम चांगलं झालेलं आहे. त्यांनी परत चेक पण करून दाखवलं कसं प्रेशर सेट करायचं आणि किती सोडतं ते. काम एकदम चांगलं आहे साहेबांचं.